हायकोर्टाच्या आदेशानंतर एफडीएचं पथक आता ॲक्शन मोडवर आलेलं आहे। हायकोर्टाच्या कॅन्टीनमध्ये तपासणीसाठी एफडीएचं पथक दाखल झाले आहे। सध्या राज्यभरातच एफडीएचे छापे होत आहेत अनेक ठिकाणी। त्यातच हायकोर्टाच्याच आदेशानुसार आता हायकोर्टाच्या कॅन्टीनमध्ये तपासणीसाठी एफडीएचं पथक दाखल झालेलं आहे। हायकोर्टाने निमसरकारी कॅन्टीन तपासणीचे आदेश दिले होते। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय की नवी मुंबईतलं एका पंचतारांकित हॉटेलवरती एफडीएनं रेड मारलेली होती। ते प्रकरण थेट उच्च न्यायालयात गेलेलं होतं। त्यावेळेस उच्च न्यायालयानं असे काही प्रश्न उपस्थित केलेले होते की एफडीए फक्त खासगी आस्थापनांची तपासणी करते का, त्यांनी शासकीय निमशासकीय तसेच मंत्र्यांच्या आस्थापनांची तपासणी केली का, असा सवाल उपस्थित केलेला होता। तसंच पुढील 2 दिवसांमध्ये म्हणजे आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये सर्व राज्यातले शासकीय निमशासकीय सरकारी जे आस्थापना आहेत, कॅन्टीन्स आहेत, त्या ठिकाणी तपासणी करत 2 दिवसात हा अहवाल जो आहे तो सादर करण्याचे आदेश दिलेले होते। त्या अनुषंगाने आपण बघितलं तर राज्यातल्या बऱ्यापैकी सर्वच शासकीय कॅन्टीन्स मध्ये एफडीएने तपासणी केलेली आहे। आज हायकोर्टामध्ये देखील एफडीएचं पथक जे आहे ते तपासणीसाठी गेलेलं होतं। त्यांची तपासणी देखील सुरू असल्याची माहिती आहे। उद्या जो अहवाल आहे सर्व हायकोर्टामध्ये सादर केला जाईल। नक्की, धन्यवाद ऋतिक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।